नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, जय शिवाला, जय शिवाला, जय शिवाला, जय शिवाला. नमस्कार, सत्य पोलीस टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर रखरखत्या उन्हात आणि पावसात आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे आणि शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यात. मित्रांनो, 22 जून 2026 पासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून अंशतः अनुदानित शिक्षकांचे आझाद मैदानावर टप्पा अनुदान, त्रुटी पूर्तता, शेवटच्या वर्गाची पटसंख्या यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाचं नेतृत्व खंडेराव जगदाळे सर यांनी केलं होतं. राज्यातील हजारो शिक्षक आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी मुंबईत ठाण मांडून बसले होते. अखेर 10 जुलै रोजी या आंदोलनाची दखल सरकारने घेतली आहे. राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, आमदार सतीश चव्हाण यांसह अन्य आमदार आणि मंगेश चिवटे यांनी स्वतः आझाद मैदानावर जाऊन आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेतली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठी घोषणा केली. येत्या 1 एप्रिल 2027 रोजी सर्व पात्र शिक्षकांच्या खात्यात वाढीव टप्प्याचा पगार थेट जमा होईल, अशी तोंडी ग्वाही त्यांनी दिली आहे. यापुढे तुम्हाला आंदोलन करण्याची अजिबात गरज पडणार नाही, असा शब्दच मंत्री महोदयांनी शिक्षकांना दिलाय. मंत्र्यांच्या या आश्वासनानंतर शिक्षक समन्वय संघाने आपल्या आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरते मागे घेतलंय. शिक्षकांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचं वातावरण असलं तरी त्यांनी सरकारला एक स्पष्ट आणि कडक इशाराही दिलाय. शिक्षक समन्वय संघानं म्हटलंय की जर 1 एप्रिल रोजी शिक्षकांच्या खात्यात पगार जमा झाला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन पुन्हा छेडलं जाईल. थोडक्यात सांगायचं तर शिक्षकांच्या एकजुटीचा विजय झालाय. पण आता सगळ्यांचे डोळे लागलेत ते 1 एप्रिल 2027 या तारखेकडे. सरकार आपला शब्द पाळणार का? शिक्षकांना त्यांचा हक्क वेळेवर मिळणार का? याकडे सत्य पोलीस टाइम्सचे बारीक लक्ष असेल. तुम्हाला काय वाटतं, सरकारनं दिलेले हे आश्वासन पाळलं जाईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टप्पा पद्धतीच्या बाबतीमध्ये हे आंदोलन या ठिकाणी सुरू होतं. राज्यभरातून मोठ्या संख्येमध्ये म्हणजे काल परवा 10-12 हजार शिक्षक या ठिकाणी, ते आजही 5-7 हजार शिक्षक या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये पूर्वी सरकारने निर्णय घेतलेला आहे. तर म्हणजे मान्य देवेंद्रजी असतील, मान्य शिंदेसाहेब, मान्य आमच्या पवारताई आहेत, अतिशय संवेदनशील असं सरकार आपलं या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित हा प्रश्न होता. म्हणजे मागच्या काळामध्ये 15-15, 14-14 वर्ष टप्पा पद्धत दिली जात नव्हती, पण आपलं सरकार आल्यापासून दरवर्षी यांना टप्पा पद्धत लागू झालेली आहे. गेल्या वर्षीसुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये याचा 20% त्या ठिकाणी वाढवलेले होते. तर यावेळेला सुद्धा त्याच मागणीसाठी सगळे या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय सर्वांपासून निर्णय केलेला आहे की येत्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 31 मार्चला म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये यांच्या हातामध्ये, यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे पडतील. टप्पा पद्धत ही त्यावेळेला पुन्हा 20%ने वाढवली जाईल. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की सरकार अतिशय संवेदनशील आहे. तुम्हालाही लक्षात आलं असेल, पूर्वीच्या काळी 12-12, 14-14 वर्ष, 8-8 वर्ष, 10-10 वर्ष टप्पा झाला नाही. झाला का? नाही झाला, हे तुम्हालाही माहीत आहे. पण निश्चित हे सरकार संवेदनशील आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी आहेत, तुम्हाला यांच्याबद्दलही माहिती आहे. आज अजितदादा असते तर ते हेच म्हणाले असते, आज ताई म्हणताय. पण मला वाटतं की आता हा निर्णय प्लसमध्ये आपल्याला थोडं 2-3 महिने उशीर होतो आहे. कारण मला तुम्ही म्हटलं की दिवाळीला द्या, दिवाळीचं म्हणजे डिसेंबरमध्ये होता, त्याच्याऐवजी मी मार्च केलेला आहे. बरोबर आहे. तर आता आपण सगळं तोंड गोड करा, आपल्या व्हॉट्सअपवर, फोनवर सगळ्यांना ही गुड न्यूज कळवा, सगळं स्वागत करा, सरकारचं स्वागत करा, आभार माना सगळ्यांचे आणि आपण जावं. आपल्याला जी शंका आहे की मग 1 एप्रिलला होईल की नाही, त्याची जबाबदारी पूर्णपणे आमची. आपल्या घराजवळ बसायचं तुम्ही, त्या आमची जबाबदारी आहे. तुम्हाला परत इथे यावं लागणार नाही, कधीच यावं लागणार. एवढं सांगतो. लगेच अधिवेशनाला मला जायचं आहे, ठीक आहे ना. सगळ्यांचे आभार. दादा भुसे साहेब या ठिकाणी आहेत, ते शब्द देतील कारण त्यांच्या घरी जावं लागलं नाही तर मग तुम्हाला नाही तर माझ्या घरी आले तुम्ही. इथे येत असतानाच जर काही नुसतं थातूरमातूर बोलायचं राहिलं असतं तर काल परवाच बोललो असतो. परंतु आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना विधानसभेच्या सभागृहामध्ये उत्तर सविस्तर द्यायचं असताना राज्याचं, त्यांनी आपल्यासाठी जवळपास 20 मिनिट दिले आणि
राज्याचे मुख्य वित्त सचिव असतील, सर्वांशी सविस्तर चर्चा विनिमय करून हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मला वाटतं की आपण सर्वांनी आभार मानले पाहिजेत. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आपण पाठीमागच्याही काळामध्ये जो काही एक टप्पा देण्यात आला होता, शिंदे साहेब तर देणारेच होते, आपल्या सगळ्यांना सगळ्या राज्याला माहिती आहे. आणि आदरणीय सुनीत्राताई पवार साहेबांचेही आपण आभार व्यक्त केले पाहिजे. आणि मला वाटतं की आपण विशेष आभार एक वशिला लावायला, हे तर आमचं कुटुंब परिवार आहे, परंतु हेडक्वार्टरमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना वशिला लावण्याच्यासाठी माननीय गिरीश भाऊंना मी पकडून ठेवलं होतं. आणि गिरीश भाऊ एका बैठकीकरता 5 मिनिट वर गेले, परंतु मंगेशला धरून ठेवलाय. मला वाटतं की आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या आर्थिक परिस्थितीतनं आपलं राज्य आणि संकटांना तोंड देत आपण मार्गक्रमण करतो आहोत. शेतकऱ्यांचे, जसं भाऊंनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातला विषय असेल, अवकाळी पाऊस, होणाऱ्या दैनंदिन घटना, आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी 31 मार्च ही आपल्याला म्हणजे बजेट अधिवेशन की ज्याच्यामध्ये या संदर्भातली आर्थिक तरतूद केली जाईल असा शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिलेला आहे. मी या महायुती सरकारचा आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याच्यासोबतच आपले जे काही मुद्दे आहेत, पटसंख्येचा त्रुटी पूर्तता, प्रचलित, तर मी आता नवीन शिकायला घेतलेलं आहे सगळं. तर या संदर्भामध्ये आपण येणाऱ्या 15 दिवसाच्या महिन्याभरात आपण बैठक लावू. त्या बैठकीला तुमचेही प्रतिनिधी बोलू. शिक्षक आमदार महोदयांना शब्द दिलेलाच आहे बैठक लावण्याचा, आणि त्या बैठकीमध्ये या सर्व बाबी आपण तपासून घेऊ. आणि हे सर्व आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. विद्यार्थी हे आमच्या कुटुंबाचं दैवत आहे आणि हे सर्व आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. इथं टप्पाचा निर्णय तर झालेलाच आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन हे जे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत, पाठीमागच्याही काळातले काही निर्णय तुम्ही बघितले असतील आणि येणाऱ्याही काळातले निर्णय तुम्हाला पाहायला मिळतील की तुमची वेठ बिगारी, आपली जी काही एक दहशत असते, मग सेवानिवृत्त होताना पण मला काही त्रास होईल का, ही सर्व दहशत मोडून काढण्याचं काम शिक्षण विभाग करेल. आणि ते कृतीमधून तुम्हाला दिसेल. मला वाटतं की वेळेचं भान आपण ठेवूया. परत एकदा मी आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना जाता जाता विनंती करेन. मला माहिती आहे की हा क्षण काही फार उपदेश करण्याचा, आपण पटसंख्या वगैरे बोलले, परंतु आजही आमच्या अनेक शिक्षक बंधू भगिनी आहेत की त्यांच्या शाळेमध्ये प्रवेशाच्यासाठी आम्हाला विनंती करावी लागते. त्यांच्या शाळेचा तेवढा पट पण नाही, तुकडी वाढवावी लागते, असे पण आहे. आणि एकीकडे आपल्यावर, आपल्या या कुटुंबावर टीका होते, मराठी शाळा बंद पडतायत, पटसंख्या घटते आहे. हे एक आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहे. आणि म्हणून मला माहिती आहे रिकाम्या पोटाने या गोष्टींना आपल्याला सामोरं जाता येणार नाही, याही गोष्टीची जाणीव आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपले जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम आपला विभाग त्या ठिकाणी करेल. आणि जेव्हा जेव्हा गरज पडली शिक्षण विभागाला, तर संकट मोचनाला पुढे करून
म्हणजे आर्थिक बाबींशी संबंधित जो विषय असेल, बाकी आमच्या या कुटुंबाला त्रास देणारे जे आहेत त्यांचा बंदोबस्त करायला विभाग सक्षम आहे, ते बरोबर करू आपण. परंतु जिथे जिथे आम्हाला आवश्यकता पडेल तर निश्चितपणे माननीय गिरीश भाऊ आपल्या सोबत असतील हा विश्वास व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.